सोमाणी गार्डन परिसरातील सुलभ शौचालयातील गलथान कारभारामुळे नागरिकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी उत्तुंग जेप फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांच्याकडे समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत रोहन देशपांडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला. मात्र सुलभ शौचालय प्रशासन व संबंधित अधिकारी कोणतीही ठोस जबाबदारी घेत नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी अशीच बिकट परिस्थिती कायम असून गार्डनमध्ये येणाऱ्या लहान मुलांनाही नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अशोक साळवे तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी भालेराव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांच्याशी चर्चा केली. परिस्थिती सुधारली जाईपर्यंत संबंधित शौचालय बंद ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. जब भी मैं इनके पास बाथरूम वाले के पास जाता हूँ कि भाई गंदगी दुनिया भर की हो गई है, तेरा बाथरूम सफा करो, बास आ रहा है, तो कुछ भी करते नहीं लोग, उल्टा बोल बोल के थक जाओ। तो 2 दिन आड़े 4 दिन आड़े जा जाएगा, तो झगड़े करके आता हूँ, फिर भी कोई सुनवाई नहीं है, सिर्फ आते पाउडर मारते और चल जाते, कोई दिक्कत नहीं है। हमारी कुछ दिक्कत है दुनिया की। कितने साल से? कम से कम ये साल 1.5 साल से ये बहुत तकलीफ हो गई है। 4 महीने से तो गार्डन की पूरी कुंडा खोल के रखा है, उसको बोलो रोज जा क्या तो भाई कर दे, बोला हाँ भाई हो जाएगा, 2 दिन में जाओ, 2 दिन में जाऊँगा, 2 दिन बोलते बोलते आज पूरे 4 महीने निकल गए। ये भाई कुछ सुनवाई लेते ही नहीं। शायद लोग को बोला, सबको बोला, यहाँ तक कि जो गार्डन में जितने लोग आते हैं ना सब मुझे बोल के परेशान करते, पर मैं ये सुनवाई नहीं देता, आगे तो मैं क्या करूँ। वर्षापासून आहे, पण 6 महिन्यापासून हा खूपच त्रास आहे आणि वास पण खूपच येते. लहान पोर आहे माझे, लहान लहान गार्डनमध्ये राहायसाठी सगळं आम्हाला तकलीफ दूर राहिले ना. किती वेळा सांगितलं महानगरपालिका जाऊन दिलंय, पण कोणी काही आमची घेतलीच नाही त्या करायला. नाशिक रोड येथील अतिशय प्रसिद्ध असं गार्डन आहे. नाशिक रोडच्या या गार्डनमध्ये गेल्या मागच्याच वर्षी 5 कोटी रुपयाचा निधी खर्च करून लहान मुलांसाठी, कच्च्या बच्चांसाठी हे गार्डन खुलं करण्यात आलं होतं. आता मार्च महिना संपल्यानंतर सुट्ट्या लागतील मुलांना आणि बरीच रेलचेल या ठिकाणी वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये इतकं दुर्गंधी असणारं सुलभ शौचालय, त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली. सुलभ इंटरनॅशनल हा जो ठेका नाशिक महानगरपालिकेने दिलेला आहे, हा 6 डिव्हिजनमध्ये आहे आणि 6च्या 6 डिव्हिजनमध्ये हीच तक्रार आहे. आणि अशा पद्धतीचे जर ठेकेदार जर नाशिक महानगरपालिकेचे जावे होऊन जर कारभार करणार असतील, असे ठेके आपण का द्यावे, याबाबत आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे असं आम्हाला माननीय आयुक्तांना या माध्यमातून आम्ही प्रश्न विचारतो. आता आयुक्त मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे फोन होऊ शकला नाही, परंतु मी मेसेज त्यांना टाकलेला आहे आणि निवेदन देखील आता इथे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आम्हाला आशा आहे की नाशिक महानगरपालिका म्हणजे आपण हरित कुंभ ही जी संकल्पना राबवतो आहे, स्वच्छ नाशिक ही संकल्पना राबवतो आहे, माननीय नरेंद्र मोदींच्या आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून जे काय आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो आहे, त्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टी या शहरामध्ये घडत आहे, म्हणजे एक प्रकारचा हा द्वंद्व आहे. आणि मला असं वाटतं की याबाबत मनीषा खत्री मॅडम योग्य ती कारवाई करतील. अन्यथा काही दिवसात जर या गोष्टी जर घडल्या नाही तर आम्ही नाशिक रोडकरांच्या वतीने एक फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू. परंतु नाशिक रोडकरांना त्यांच्या लहान मुलांना इथे स्वच्छता मिळाली पाहिजे ही आग्रही भूमिका आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही.